नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम-एच 10 यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज कोळे ते भव्य दिव्य ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडत आहे. तर मित्रांनो, अतिशय जुने व पारंपरिक मैदान म्हणून ओळखले जाणारे हे मैदान आहे. महाराष्ट्र केसरी म्हणून या मैदानाचे मित्रांनो नाव आहे. तर मित्रांनो, या मैदानात लाईव्हचा प्रॉब्लेम थोडा अडकत आहे. कारण का मित्रांनो, मैदान हे डोंगर भागात असल्यामुळे तिथे रेंजचा प्रॉब्लेम खूप येत आहे. खूप लाईव्हवाले खूप अडकत आहे. P3 लाईव्ह मित्रांनो आहे तिथे खूप अडकत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज कोळे मैदानात झालेल्या सेमी क्रमांक 3मध्ये नक्की काय घडलं व कोणाला निकाल देण्यात आला. तर मित्रांनो, या सेमी क्रमांक 3मध्ये महाराष्ट्राची लाडकी जोडी बक्कासूर आणि राजा जोडी धावली व काय झाले या सेमीमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला पाहूया सेमी क्रमांक 3मध्ये नक्की काय झालं. तर मित्रांनो, ह्या मैदानाची आतुरता सर्वांनाच लागलेली, कारण का या मैदानात महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजे बक्कासूर आणि राजाची जोडी धावणार होती. तर मित्रांनो, अतिशय सुंदर अशी दोन्ही बैल आहेत. सुंदर असे दोन्ही बैलांना अतिशय सुंदर असे स्पीड लागतं. तर मित्रांनो, ही जोडी अनेका मागील मैदानात धावलेली, तिथे सुंदर अशी गाडी धावलेली. त्यानंतर मित्रांनो, आज कोळे मैदानात ही जोडी आपल्याला धावताना दिसली. तर मित्रांनो, या जोडीने अतिशय सुंदर असा गट फरकाने पास केला व गाडी सेमीसाठी पात्र ठरली. पण मित्रांनो, सेमीत अतिशय सुंदर अशी सेमीतही गाडी धावली. अतिशय सुट्टी अशी गाडी मित्रांनो निकालापर्यंत आलेली. पण निकाल रेशो मित्रांनो खूप पब्लिक पुढं आलेली, त्यामुळे निकाल रेशो गाडीने तास सोडली. तर मित्रांनो, तोंडावर गाडीने तास सोडल्यामुळे गाडी फॉल देण्यात आली. तर मित्रांनो, बक्कासूर आणि राजाच्या गाडीने तास सोडल्यामुळे 7 नंबर तासावर धावलेली गाडी, पब्लिकने धावलेली गाडी, या गाडीला मित्रांनो निकाल देण्यात आला. ती गाडी अतिशय सुंदर मित्रांनो 2 नंबरला गाडी उतरली. बकासूर आणि राजाची गाडी तास सोडूनही मित्रांनो 1 नंबरला गाडी उतरली व त्यानंतर जी 2 नंबरला गाडी उतरलेली ती मित्रांनो वाटेगावची गाडी, पिस्तूलची गाडी होती बहुतेक, त्या गाडीला निकाल देण्यात आला. पण मित्रांनो, पुन्हा एकदा ड्रोनच्या सहाय्याने निकाल बघून तास क्रमांक 4वरती धावलेली गाडी मित्रांनो उंडाळकरांची एक गाडी होती, त्या गाडीला पुन्हा निकाल देण्यात आला. या दोन्ही गाड्यांना निकाल देण्यात आला नाही, कारण की त्याही गाडीने तास खाली बहुतेक सोडलेलं मित्रांनो. या दोन्ही गाड्या बाद देण्यात आल्या व तास क्रमांक 4वर धावलेली तिसरीच गाडी मित्रांनो निकाल देण्यात आली. ड्रोनच्या साहाय्याने निकाल पाहून अतिशय सुंदर असा पंचांनी निकाल दिला. तर मित्रांनो, मैदान खूप चांगलं आहे, पण मित्रांनो पब्लिकमुळे मैदान अतिशय हे होत आहे मित्रांनो. खूप गाड्या फॉल होत आहेत मित्रांनो, आपल्याला दिसत आहेत. अतिशय तोंडावर खूप पब्लिक येत आहे बैलांच्या. बकासूर आणि राजाची गाडी मित्रांनो एकदम सुट्टी, अतिशय सुंदर अशी गाडी धावत होती. पण अतिशय त्यांच्या तोंडापुढेच एकदम पब्लिक असल्यामुळे राजाने गाडी त्या साईडला ओढली व गाडी फॉल देण्यात आली. तर मित्रांनो, या मैदानातील बकासूर आणि राजासारख्या गाडीला स्पीड कोणत्याच गाडी लागत नव्हतं मित्रांनो. ही जर गाडी फायनलला राहिली असती तर 100% मित्रांनो आज बकासूरचा कमबॅक आणि राजाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला असता. अतिशय सुंदर अशी मित्रांनो गाडी धावत होती. अच्युत ड्रायव्हर मित्रांनो गाडीवर बसलेले. राजाची गाडी आपलं कायम अच्युत ड्रायव्हरच आणत असतात, त्याच्यामुळे गाडीवर अच्युत ड्रायव्हर आज आपल्याला बसताना दिसली. बैलगाडी क्षेत्रातले रन मिशन म्हणून ओळखले जाणारे अच्युत ड्रायव्हर आहेत मित्रांनो. खूप सुंदर अशी गाडी मारतात राजाची. तर मित्रांनो, बकासूर आणि राजा जर फायनलला राहिली असते तर 100% 1 नंबर केला असता. तुम्हाला काय वाटते आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वच प्रेक्षकांना एक आशा लागली आहे की बकासूरचा कमबॅक कधी होणार. तर मित्रांनो, लवकरच आपल्याला बकासूरचा कमबॅक बघायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.